आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील अंधेरी पश्चिम आणि भांडूप परिसरात सर्वाधिक खड्डे। महापालिकेकडून खड्ड्यांच्या तक्रारींसाठी मोबाईल ॲप तयार। महिनाभरात खड्ड्यांच्या 3,500 तक्रारी। मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवीन उपायावर विचार। मुंबईतील केंद्र, सरकारी राज्य, सरकारी कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का, यासाठी समिती नेमण्यात आली। ही समिती 3 महिन्यात सरकारला अहवाल देणार। भिवंडी शहराचा पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद राहणार। पुढील 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद राहील। केडीएमसी मुख्यालयाबाहेर मृत्यूचा सेल बॅनर। खड्ड्यात पडून आणि धोकादायक गर्डर्समुळे मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीची उपहासात्मक ऑफर देणारं बॅनर झळकलं। पालिकेच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप। ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेत आतापर्यंत केवळ 5 हरकती दाखल। नागरिकांना हरकती सादर करण्याचं आवाहन। मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात 20,000 कुटुंबांचं वास्तव्य। अनेक ठिकाणी घुसखोरी होत असल्याने शिबिरांच्या सुरक्षेसाठी म्हाडा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार। मुंबईमधील गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी 250 कृत्रिम तलाव तयार। पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या तलावात सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करता येईल। ठाण्याच्या येऊरमध्ये हुल्लडबाजीला लगाम। दर अमावस्येनिमित्त येऊरमध्ये मद्यपानास मज्जा। ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात असणार। मुंबईत संसर्गजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत 25% वाढ। पालिकेच्या रुग्णालयात मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत असल्याची आरोग्य विभागाची माहिती।